शनीची महादशा आहे, साडेसाती आहे, अंतर्दशा आहे, प्रत्यंतरदशा आहे, शनीमुळं कुठला आजार लागलेला आहे. अत्यंत दुर्लभ शनी जयंती शनिवारच्याच दिवशी 16 मेला आलेली आहे. हा अत्यंत दुर्लभ योग आहे. ज्या पण लोकांना कर्ज आहे, कर्ज फिटत नाही किंवा गुप्त शत्रुत्व आहे, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल, काही असेल, कुठलंही संकट असेल, तर ह्या येणाऱ्या शनी जयंतीपासून एक अतिशय पॉवरफुल सिंपल आहे रेमेडी. मी ज्या लाईफमध्ये ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्या संपून जाव्यात असं शनी महाराजांना विनंती करायचे. आपल्याला प्रॉब्लेम आहेत ती आपल्या मनामध्ये बोलून त्या छायापात्रामध्ये तेल वतायचं आहे आणि तेल ओतून त्या तेलामध्ये आपलं तोंड बघायचं आहे. मला काही काम करायची इच्छाच होत नाही आणि आळस येतोय किंवा बोलतात लोक की मॅडम मला कोणी काही केले का, कोणाचं तंत्रमंत्र आहे का, जादूटोणा केलेला आहे का. तर मी एक तुम्हाला सांगेन की त्याच्यासाठी एक तुम्हाला सिंपल असे एकदम सिंपल अशी रेमेडी मी सांगते की त्या स्त्रीला नजर लागते, एखादी स्त्री साडी चांगली असते ती साडी कुठं तर फाटली असते, म्हणजे कुठल्याही प्रकारची नजर असते. तर हा जर टोनाटोटका उपाय जर तुम्ही शनी जयंती दिवशी करून कंटिन्यू 3 दिवस केला तर तुम्हाला त्याचा एकदम छान असा रिझल्ट येईल. नमस्कार. जे पण माझे व्ह्यूवर्स आहेत, जे माझं चॅनेल आवडीनं बघतात, मला कमेंटमध्ये सांगतात किंवा समोर जे पण येऊन माझे क्लायंट मला चांगला मॅडम रिझल्ट आला सांगतात किंवा जे पण कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी एक मला अत्यंत म्हणजे मनापासून सांगायची एक गोष्ट म्हणजे मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही. त्याच्यामुळं ज्या वेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस, कारण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी व्हिडिओ बनवत जाईन, परंतु मला वेळ भेटत नाही. आजही ऑफिसमध्ये थोडंसं क्लायंट संपल्यानंतर मी आज एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ बनवत आहे. कारण आज पण भरपूर लोकांनी सांगितले की मॅडम शनी जयंतीबद्दल काही ना काहीतरी तुम्ही एखादी रेमेडी सांगा किंवा जो शनीची महादशा आहे, साडेसाती आहे, अंतर्दशा आहे, प्रत्यंतरदशा आहे, शनीमुळं कुठला आजार लागलेला आहे, शनिचंद्राची युती आहे, शनी मंगळाची युती आहे, कॅन्सरसारखं मोठा आजार, पॅरालिससारखं हे का होतात, तर शनी जयंती दिवशी तुम्ही एकतरी रेमेडी द्या. म्हणून सगळ्यांच्या आग्रहाखातीर हा मी व्हिडिओ बनवत आहे. परंतु तसं पण थकान आलेली आहे, ऑफिसमध्येच आहे, अजून घरी गेलेली नाही आहे, तरीसुद्धा मी हे एक व्हिडिओ बनवून देत आहे. कारण मला वेळ भेटत नाही, त्याही वेळेतून वेळ काढून तुम्हाला मी आज व्हिडिओ आणि काही रेमेडी मी सांगणार आहे. ज्या पण लोकांना राहू केतू शनीचा त्रास आहे किंवा आजारपण आहे, पैसे अडकलेले आहेत, घराचं काम चालू केले ते थांबलेलं आहे, घराचं काम पूर्ण होत नाही. कारण शनीशी संदर्भातच ह्या गोष्टी आहेत ना. घराचं काम होत नाही किंवा पैसे आपले अडकलेले असतात किंवा एखाद्याला दिलेलं आहे ते आपलं रिटर्न येत नाही किंवा बिझनेस ठप्प झालेला आहे. तर हे शनीच्या संदर्भातलेच कारणं असतात किंवा शनीच्या संदर्भातल्याच परेशानी असतात. तर तुम्ही काय करायचं आहे मी तुम्हाला सांगेन की एक अत्यंत दुर्लभ शनी जयंती शनिवारच्याच दिवशी 16 मेला आलेली आहे. हा अत्यंत दुर्लभ योग आहे. ह्याला आपण आपलं नशीब समजू की शनिवारचंच रेमेडी करायला शनी जयंती आणि शनी जयंती दिवशी आपण जर ती रेमेडी केली तर आपल्याला अतिशय चांगला फरक पडेल आणि त्या शनी जयंतीपासून पुढच्या येणाऱ्या शनी जयंतीपर्यंत जर प्रत्येक शनिवारी जी मी रेमेडी सांगते जर ही केली तर अतिशय चांगला रिझल्ट येईल. ज्या पण लोकांना कर्ज आहे, कर्ज फिटत नाही किंवा गुप्त शत्रुत्व आहे, म्हणजे काही जो आपण डिस्कस करू शकत नाही किंवा कुणाला सांगू शकत नाही, असे जे पण काही प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेममधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल, काही असेल, कुठलंही संकट असेल, तर ह्या येणाऱ्या शनी जयंतीपासून एक अतिशय पॉवरफुल असा रेमेडी म्हणजे सिंपल आहे रेमेडी. मी असेही लोकांना कुंडली बघून सांगत असत्या आणि तोच फक्त थोडासा एक वेगळा आणि हटके असा तो उपाय आहे. तर तो तुम्ही करायचा आहे, त्याचा रिझल्ट छान प्रकारे तुम्हाला येईल. तर ती रेमेडी म्हणजे काय आहे मी तुम्हाला सांगेन की शनिवारी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी म्हणजे 4 वाती असलेला दिवा तुम्ही कणकेचा लावला तरी चालतोय, पण त्याच्यापेक्षा मातीच्या दिव्यात 4 वाती लावून असा चौमुखी दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आणि त्या दिवशी संकल्प करायचा शनी जयंती दिवशी शनी महाराजांना सकाळचा लावायचा हा दिवा, की मी 1 वर्ष पुढच्या शनी जयंतीपर्यंत प्रत्येक शनिवारी हा चौमुखी मी दिवा लावेन आणि जे पण माझ्या लाईफमध्ये ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्या संपून जाव्यात असं शनी महाराजांना विनंती करायची आणि तो दिवा तुम्ही शनिवारी लावायचा. त्याच्यानंतर दुसरी शनी जयंती दिवशी मी एक रेमेडी अशी सांगेन की छायापात्र
छायापात्र म्हणजे काय? लोखंडाचं पात्र असते, त्याला छायापात्र म्हणतात. शनीच्या आईचं सुद्धा नाव छायाच आहे. तर त्या छायापात्रामध्ये जी आपल्याला प्रॉब्लेम आहेत ती आपल्या मनामध्ये बोलून त्या छायापात्रामध्ये तेल ओतायचं आहे आणि तेल ओतून त्या तेलामध्ये आपलं तोंड बघायचं आहे. आपला चेहरा आपल्याला दिसला पाहिजे. तेल एकदम शांत ओतल्यानंतर तेल शांत झालं पाहिजे. आपला चेहरा त्याच्यात बघायचा आहे आणि ते पात्र कुणाला तुम्ही दान करू शकताय, कुणाला देऊ शकताय, पण हल्ली ते कोणी घेत नाही. तर ते तुम्ही जो पात्र आहे तो तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली द्या, एखाद्या गरिबाला दान करा किंवा शनी मंदिरात नेऊन दान केलं तरीसुद्धा चालते. परंतु प्रत्येकाला शनी मंदिर जवळ भेटेल असं शक्य नाही आहे. तर ते तुम्ही दान करू शकता. त्याच्यानंतर सांगते, कुणाच्या मनामध्ये भीती असेल, की मला तंत्रमंत्र झाले, टोनाटोटका झालाय, माझा बिझनेस बंद पडलाय किंवा मला काही काम करायची इच्छाच होत नाही आणि आळस येतोय किंवा बोलतात लोकं, की मॅडम मला कोणी काही केलंय का? कोणाचं तंत्रमंत्र आहे का? जादूटोणा केलेला आहे का? तर मी एक तुम्हाला सांगेन, की त्याच्यासाठी एक तुम्हाला सिंपल अशी, एकदम सिंपल अशी रेमेडी मी सांगते, की 5 लवंगा घ्यायच्या त्या आणि त्याच्यामध्ये 4 कपूरच्या टिक्क्या घ्यायच्या. 5 लवंगा आणि 4 कपूर टिक्के. कारण 4 कपूर टिक्के, 4 म्हणजे राहूचा अंक येतोय आणि 5 अंक हा बुधचा आहे. म्हणून 5 लवंगा, 4 कपूर टिक्की हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आहे. बघा, कारण ज्याचं पण बिझनेसला माइंड चालत नाही किंवा बुद्धीच चालत नाही. बुध म्हणजे बुद्धीचा कारक आहे आणि बुद्धी चालत नाही म्हणून 5 लवंगा तुम्ही घ्यायच्या त्या आणि 4 कपूर टिक्की घ्यायच्या त्या कापराच्या वड्या. तुमच्यावरून ते 5 कपूरच्या टिक्क्या, 5 लवंगा अँटी क्लॉक उतरायच्या त्या आणि कापूर पेटवून त्याच्यामध्ये ते 5 लवंगा तुम्ही जाळायच्या. त्या 7 वार अँटी क्लॉक उतरायचं आहे ते. शनी जयंती दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जो पण नजर टोना टोटका झाला असेल तो निघून जाईल. त्याच्यानंतर दुसरी रेमेडी मी तुम्हाला सांगेन, की एक सुपारी घ्यायची आहे शनी जयंती दिवशी. ती मोहरीच्या तेलामध्ये डुबवायची आहे. त्याच्याबरोबर 5 लवंगाही डुबवायच्या त्या. म्हणजे भिजत घालायच्या त्या मोहरीच्या तेलामध्ये. कारण हिंदी शब्द आला माझ्या तोंडामध्ये, डुबवायच्या त्या. ते भिजत घालायचे. ते सुपारीही भिजत घालायचे मोहरीच्या तेलामध्ये आणि मोहरीच्या तेलामध्ये भिजवून ती सुपारी 1 तासभर, क्योंकि मोहरीचं तेल त्या सुपारीमध्ये पूर्ण शोषलं गेलं पाहिजे आणि थोडं वाचलं तर चालते आणि ते लवंगा आणि सुपारी, 5 लवंगा, सुपारी आणि मोहरीचं तेल, ज्या पण व्यक्तीला असं वाटतं, की मला कोणी तंत्रमंत्र केले, जादूटोणा केलाय, काही आहे आपल्या मनामध्ये जो भ्रम आहे, आपल्या मनामध्ये जी शंका आहे, त्या शंकेसाठी ते तिन्ही पदार्थ अँटी क्लॉक 7 वेळा उतरायचा आहे. काही काळ, कारण हा जो टोटका आहे, हा जी रेमेडी आहे, अतिशय पॉवरफुल आहे आणि ह्या 3 वस्तू तुमच्यावरून अँटी क्लॉक उतरून तुम्ही भीमसेनी कापरामध्ये जाळायच्या त्या आणि ज्याही व्यक्तीला काही काम करायचं मन होत नाही, वाद, भांडण किंवा परेशानी आहे, हे कंटिन्यू तुम्ही 3 दिवस हा उपाय करायचा आहे. शनिवारी, रविवारी आणि सोमवारी कंटिन्यू 3 दिवस तुम्ही करा. बराच फरक, म्हणजे कारण स्वतः आजमावलेली ही रेमेडी आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला पण असं वाटतं, की आपल्याला निगेटिव्हचा असर झालेला आहे, काम करायचं मन करत नाही, त्यावेळेस मी स्वतःही आजमावलेली रेमेडी आहे आणि होतं एक बुक्स होतं, त्या बुक्समधली मी वाचलेली होती. त्याच्यात मी लवंग आणि मोहरीचं तेल होतं, त्याच्यामध्ये मी सुपारी केलेली आहे आणि स्वतः मी आजमावली. तरी पॉवरफुल रेमेडी, टोनाटोटका, एखाद्या बाळाला नजर लागलेली असेल, एखाद्या बिझनेसला नजर असेल, एखाद्या स्त्रीला नजर लागते, एखादी स्त्री साडी चांगली नेसते, ती साडी कुठं तर फाटली असते, म्हणजे कुठल्याही प्रकारची नजर असते, तर हा जर टोनाटोटका उपाय जर तुम्ही शनी जयंती दिवशी करून कंटिन्यू 3 दिवस केला, तर तुम्हाला त्याचा एकदम छान असा रिझल्ट येईल. त्याच्यानंतर मी दुसरा एक तुम्हाला उपाय सांगेन, की एक शनिवारच्याच दिवशी बेस्ट शनीची रेमेडी आहे बघा. कंटिन्यू तुम्ही शनिवारी, असं प्रत्येक शनिवारी करायचं आहे पुढच्या शनिवारपर्यंत, म्हणजे पुढच्या शनीच्या जयंती, म्हणजे 1 वर्षाचा प्रत्येक शनिवारी. काय करायचं आहे तुम्हाला सांगते. जो बूट पॉलिश असते, एक दान करायचं म्हणून मी तुम्हाला सांगते.
आणि तो बिझनेस तुम्हाला अतिशय चांगला बघा फरक पडेल बिझनेससाठी येतो. बूट पॉलिश असते आणि तो सिटीमध्ये किंवा खेड्यातनी सुद्धा राहते, जिथं जिथं मार्केट लागतं, जिथं जिथं बाजार भरतो, अशा ठिकाणी बूट पॉलिश करणारी लोकं बसलेली असतात किंवा ऑफिसला जायच्या ठिकाणी पण लोकं बसले असतात की बूट पॉलिश करण्यासाठी. तर त्या बूट पॉलिशवाल्या, कारण आम लोकं तर कुणी बूट पॉलिश दिले तर कोणी घेणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही ते एक बूट पॉलिश खरेदी करा आणि शनिवारी जे मोची लोक असतात बघा, त्यांना तुम्ही ते बूट पॉलिश द्यायचं आहे. असं प्रत्येक शनिवारी तुम्ही द्यायला चालू करा. जसजसे ते लोकांची बुटं चमकवेल तसतसा तुमचा बिझनेस चमकल्याशिवाय राहणार नाही. कारण ते जे बूट पॉलिश असते ते काळं असते आणि बूट हे चप्पल हे शनीमध्ये येतं. तर त्याच्यासाठी ते तुम्ही करून बघा. कारण बूट पॉलिश दान देऊन बघा. कारण ते मोची लोकं घेतील, परंतु आम व्यक्तीला जर कुणाला दिलं तर ते घेणार नाही. आता सहज कुणी कुणाला चप्पल घेऊन दिली तर ते शनीसाठी अतिशय चांगलं असते. पण ते शनीचं दान जर तुम्ही दिलं, अत्यंत पॉवरफुल रेमेडी आहे, हे करून बघा. कारण शनीसाठी शनी जयंती दिवशी अतिशय दुर्बळ योग आलेला आहे. कारण शनी जयंती शनीच्या दिवशी येणं, शनिवारी येणं, ह्याला शनी अमावस्या पण म्हटलं जातं. अमावस्या दिवशीच येते ना शनिश्चर अमावस्या पण, आणि हा 13 वर्षानंतर दुर्लभ योग आलेला आहे. अतिशय छान योग आहे. ह्या रेमेडी करून बघा आणि ज्याला यथाशक्ती दान करू वाटते किंवा गोरगरिबांना, जे NGO आहेत किंवा वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, ह्या ठिकाणी सुद्धा गोशाळेत, सगळ्यात मेन दान गोशाळेत शनिवारी. चारा द्या. ज्या गायींना शेड नसेल एखादं, तिथं तुम्ही एखादं शेड बांधून द्या किंवा पाण्याची सोय करून द्या. ज्याच्या यथाशक्ती. शनीच्या दिवशी जे पण तुम्ही दान करचाल ते अतिशय फायद्याचं राहील. कारण दुर्लभ योग आलेला आहे त्याच्यामुळं. आता प्रत्येकाची कशी इच्छा आहे त्या पद्धतीनं जर दान दिलं तर ते तुम्हाला अतिशय चांगलं लाभाचं आहे. ज्यांना पण शनीची महादशा आहे, 7.5 आहे, त्याच्यात एक मी पॉडकास्टला जी एक रेमेडी दिलेली होती, तेही तुम्हाला मी सांगते की पहिल्या पॉडकास्टला सांगितलेलं आहे. काळं पांढरं तीळ, तूप, रवा आणि साखर याचं सारण बनवून सुक्या गोळ्यामध्ये, जो सुका खोबरा असतं त्या खोबऱ्यामध्ये भरायचे आहे आणि ती जमिनीत पुरायचे आहे मंगळवारचं, काय ते शनिवारी, मुंग्यांच्यासाठी, जिथं मुंग्यांचं वारूळ असते तिथं. तर काही लोकांना वारूळ म्हणजे जे मोठं वारूळ असतं त्या वारुळापासून जिथं मुंग्या आहेत त्या मुंग्यांच्या वारुळापाशी ते पुरायचं आहे. असं प्रत्येक शनिवारी बहुतेक लोक, कितीतरी लोकं करतात. माझे क्लायंटने सांगतात की प्रत्येक शनिवारी आम्ही मॅडम करतो आणि त्याचा खूप छान रिझल्ट आलेला आहे. पण ते प्रत्येक शनिवारी जर प्रत्येकाला नाही जमलं तर हे शनी अमावस्या दिवशी करा. कारण तो जर नारळ, तो गोळा, जो गोटा खोबरा आहे ते जर पुरलं तुम्ही, तर त्या गोट्या खोबऱ्याला लागणाऱ्या अरबो मुंग्या तुम्ही अरबो लोकांना अन्नदान केलेल्याचं पुण्य लागणार आहे. करून बघा, तो अतिशय पॉवरफुल. काही लोकं, काही ॲस्ट्रोलॉजी सांगतात की पिपळाच्या झाडाखाली, परंतु माझ्या मते पिपळाच्या झाडाखाली माझा स्वतःचा स्वानुभव आहे की आपण अन्नदान केलेलं कुणाला डिस्कस करायचं नसतं. तरीही मी तुम्हाला सांगते की मी माझ्या स्वतःच्या शेतामध्येच हे पुरत असते. मी ज्यावेळेस ते पुरत असते शेजापाजारी बघून त्यांना वाटतं की असं काहीतरी टोनाटोटका करते का काय, परंतु ही रेमेडी अतिशय चांगली आहे आणि महिन्यातून एका शनिवारी जरी केली तर त्याचं इतकं छान रिझल्ट येतात की तुमच्या बिझनेसला, तुमच्या लाईफला लक्झरी लाईफ देणारा हा अतिशय पॉवरफुल असा लाल किताबची रेमेडी आहे. करून बघा शनी जयंती दिवशी. अतिशय चांगलं फळ भेटेल ह्यानं. धन्यवाद. करून बघा, जेवढ्या सगळ्या रेमेडी सांगितलेल्या त्या तुम्हाला छान प्रकारे रिझल्ट येईल.